हॅलो मित्रांनो, आता आपण पाहूयात स्ट्रक्चर ऑफ द ह्यूमन हार्ट. ह्यूमन हार्ट जे असतं हे रेडिश ब्राऊन असतं कलरमध्ये अँड इट इज अ हॉलो मस्क्युलर ऑर्गन. रेडिश ब्राऊन हॉलो मस्क्युलर ऑर्गन अँड इट इज द ऑर्गन रिक्वायर्ड फॉर द पंपिंग ऑफ द ब्लड. राईट, ब्लडला पंप करण्याचं काम हार्ट करतं. हार्ट जे आहे ते सिच्युएटेड असतं बिटवीन द टू लंग्स ॲट अ स्पेस that is called as a mediastinum. Mediastinum is the space between the two lungs. याच्यामध्ये इथे हार्ट जे असतं ते सिच्युएटेड असतं. हार्टचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर हार्टचा एक एंड जो असतो तो कोनायकल असतो. हा खालचा एंड हा कोनायकल असतो. या कोनायकल एंडला ॲपेक्स असं म्हणतात आणि हा जो वरचा भाग आहे याला म्हणतात बेस. राईट, बेस हा ब्रॉड असतो हार्टचा आणि हा जो कोनायकल एंड आहे ॲपेक्स हा लोअर साईडला प्रेझेंट असतो. जो कोनायकल एंड आहे हा टिल्ट झालेला असतो लेफ्ट साईडकडे आणि हा रेस्ट करतो डायफ्रॅमवर. म्हणजे डायफ्रॅम जो असेल लंग्सची त्याच्या वरच्या बाजूला हा कोनायकल रिजन लेफ्ट साईडमध्ये प्रेझेंट असेल. ठीक आहे. सो दिस मेडियास्टिनम इज द प्लेस वेअर द हार्ट इज सिच्युएटेड. आणि हार्ट किती साईज असते, एखाद्याचा हार्ट त्याच्या फिस्ट एवढं म्हणजे त्याच्या जर हाताची अशी मूठ आवळली आपण तर याच्या साईज एवढी हार्टची साईज असते. ठीक आहे. आता बघा, हार्ट जे आहे ते मेलमध्ये अराउंड 300 ग्रॅम्स असतं वेटमध्ये आणि फिमेलमध्ये हे अराउंड असतं 250 ग्रॅम्स इन वेट. हार्ट एनक्लोज असतं एका सॅकमध्ये. ओके, त्या मेम्ब्रेनस सॅकला पेरिकार्डियम असं म्हणतात. आता ही जी सॅक असेल, मेम्ब्रेनस सॅक जी असणार आहे, या सॅकवर सर्वात बाहेरचा, या सॅकचा सर्वात बाहेरचा जो लेअर असतो त्याला म्हणतात फायब्रस पेरिकार्डियम. सो आउटरमोस्ट लेअर ऑफ द हार्ट मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज अ फायब्रस पेरिकार्डियम. हा फायब्रस लेअर असतो जो प्रोटेक्टिव्ह असतो फंक्शनमध्ये आणि त्याच्या आतमध्ये इनर साईड जी असते ती असते सेरस पेरिकार्डियमने बनलेली. सेरस पेरिकार्डियम हा मॉइस्ट असतो. हा लेअर जो आहे सेरस पेरिकार्डियमचा आहे मॉइस्ट आणि इलॅस्टिक असतो. हा जो मॉइस्ट आणि इलॅस्टिक लेअर आहे सेरस पेरिकार्डियमचा, याचे पुन्हा दोन पार्ट होतात, दोन भाग होतात. एक आहे परायटल सेरस पेरिकार्डियम. परायटल सेरस पेरिकार्डियम हा जो असेल हा बाहेरच्या बाजूने असेल आणि या परायटल सेरस पेरिकार्डियमच्या बाहेरच्या बाजूला दिसेल फायब्रस पेरिकार्डियम. ठीक आहे. आता या परायटलच्या आतमध्ये जी स्पेस असते या स्पेसमध्ये एक फ्लुइड प्रेझेंट असतं. या फ्लुइडला म्हणायचं पेरिकार्डियल फ्लुइड. आता हे पेरिकार्डियल फ्लुइड कुठे प्रेझेंट असणार, परायटल लेअर आणि जो आतला लेअर असतो ना याला म्हणायचं विसेरल लेअर. परायटल सेरस पेरिकार्डियम आणि विसेरल सेरस पेरिकार्डियम यांच्यामध्ये जी स्पेस असते या स्पेसला म्हणतात पेरिकार्डियल स्पेस आणि या पेरिकार्डियल स्पेसमध्ये जे फ्लुइड असतं याला म्हणायचं पेरिकार्डियल फ्लुइड. पेरिकार्डियल फ्लुइड हे अराउंड 50 ml असतं आणि हे जे फ्लुइड आहे हे फ्लुइड लुब्रिकेट करतं या दोन्ही लेअरला, परायटल आणि विसेरल लेअरला सुद्धा लुब्रिकेट करतं आणि आतला जो हार्ट आहे त्याला सुद्धा लुब्रिकेट करतं. हा जो लेअर आहे प्रोटेक्टिव्ह आहे फंक्शनमध्ये आणि इट ॲक्ट ॲज अ शॉक ॲब्झॉर्बर. ठीक आहे. सो इट इज ॲक्टिंग ॲज अ शॉक ॲब्झॉर्बर अँड इट इज प्रोटेक्टिंग दिस हार्ट फ्रॉम द मेकॅनिकल इंजुरीज. ठीक आहे. सो इट इज ॲक्टिंग ॲज अ लुब्रिकंट, इट इज ॲक्टिंग ॲज अ शॉक ॲब्झॉर्बर, इट इज ॲक्टिंग ॲज अ प्रोटेक्टिव्ह लेअर. ठीक आहे. मग आता हे परायटल लेअर आणि विसरल लेअर हे दोन्ही सेरस पेरिकार्डियमचे लेअर आहेत. दोघांच्यामध्ये जी स्पेस असते तिथे असतं अराउंड 50 ml ऑफ द पेरिकार्डियल फ्लुइड दॅट इज ॲक्टिंग ॲज अ लुब्रिकंट. नेक्स्ट आहे हार्टची वॉल. आता याच्या आतमध्ये हा जो विसेरल पेरिकार्डियम आहे याच्या आतमध्ये हार्ट असणार आहे आणि हार्टची जी वॉल असते ती 3 लेअरने बनलेली असते. हार्टची वॉल पुन्हा 3 लेअरने बनलेली आहे. आउटर लेअर, मिडल लेअर आणि इनर लेअर असे 3 लेअर असतील. जो आउटर लेअर आहे त्याला म्हटलं जातं इपिकार्डियम,
पहा हार्टचा सर्वात बाहेरचा लेअर याला म्हटलं जाईल इपिकार्डियम. त्यानंतर जो मधला लेअर असतो, मिडल लेअर असतो, त्याला म्हटलं जातं मायोकार्डियम. आणि या मायोकार्डियमच्या आतला लेअर, या मायोकार्डियमच्या आतला जो लेअर असणार आहे, इनर मोस्ट लेअर, याला म्हटलं जातं एंडोकार्डियम. तो बाहेरचा कोणता असणार? हा इपिकार्डियम असणार, हा असणार मायोकार्डियम, ठीक आहे, आणि हा आतला असणार आहे एंडोकार्डियम. अशा हार्टच्या वॉलमध्ये 3 लेअर आपल्याला दिसतात. आता हा जो इपिकार्डियम आहे आणि एंडोकार्डियम आहे, हे दोघेही बनलेले असतात सिंगल लेअर ऑफ द फ्लॅट स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स. दोन्ही लेअर कशाने बनले? दोन्ही लेअर बनलेले आहेत सिंगल लेअर ऑफ द फ्लॅट स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स. हे जे फ्लॅट स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स आहेत, जे इपिथेलियम, इपिकार्डियम आणि एंडोकार्डियम जे आहेत हे बनवणार आहेत. दीज बोथ आर द प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन. दोन्ही पण कसे असतात? प्रोटेक्टिव्ह असतात फंक्शनमध्ये. आता हा जो मिडल लेअर आहे ना, मिडल लेअरला म्हटलं जातं मायोकार्डियम. मायोकार्डियम जो आहे हा बनलेला आहे मसल्सने. कोणत्या मसल्सने? हा बनलेला असतो कार्डियाक मसल्सने, ठीक आहे. कार्डियाक मसल्सने मायोकार्डियम बनलेला आहे. कार्डियाक मसलची प्रॉपर्टी असते की कार्डियाक मसल या कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होऊ शकतात. कार्डियाक मसल फक्त हार्टमध्ये दिसतात. या मसल कुठे असतात? फक्त हार्टमध्ये असतात. आणि ह्या ज्या मसल असतात कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करू शकतात. यामध्ये वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन पास करण्याची ॲबिलिटी असते. एक जर मसल कॉन्ट्रॅक्ट झाली तर पूर्ण हार्टच्या ज्या काही कार्डियाक मसल आहेत या कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतात, ठीक आहे. एक मसल रिलॅक्स झाली की बाकीच्या पण रिलॅक्स होऊ शकतात. तर या ज्या कार्डियाक मसल आहेत हे मायोकार्डियम बनवतात. आणि आता तुमच्या लक्षात आलंच असेल की मायोकार्डियम जो लेअर आहे हा थिक लेअर असणार आहे. आणि हा जो थिक लेअर आहे कार्डियाक मसलने बनलेला असेल आणि हा हार्टच्या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनमध्ये हेल्प करणार आहे. ओके, तर हे आहेत लेयर्स. बाहेरचा सर्वात बाहेर काय असणार आहे? मेम्ब्रेनस सॅक असणार आहे. त्या मेम्ब्रेनस सॅकला म्हटलं आपण पेरिकार्डियम. आणि हार्टची वॉल जी आहे ती बनलेली असेल इपिकार्डियम, मायोकार्डियम आणि एंडोकार्डियम यांनी. आता पाहूयात आपण एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ द हार्ट, मग आपण पाहूयात इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द हार्ट आणि मग त्याचं फंक्शनिंग कसं होतं हे सुद्धा आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ द हार्ट जर आपण पाहिलं तर हार्टमध्ये आपलं जे हार्ट आहे ह्युमन हार्ट हे 4 चेंबर्ड आहे, ठीक आहे. 4 चेंबर्ड हार्ट असेल तर या हार्टमध्ये मी जनरल स्ट्रक्चर काढतो इथे. सपोज असा हार्ट असेल तर या हार्टमध्ये 2 अप्पर चेंबर असतील, ठीक आहे. हे 2 इथे वर अप्पर चेंबर असतील. या 2 अप्पर चेंबरला ॲट्रिया असं म्हटलं जाईल, ठीक आहे. अप्पर चेंबरला काय म्हटलं जाईल? ॲट्रिया. मग इथे खाली लोअर 2 चेंबर असतील. हे जे 2 चेंबर असतील यांना म्हटलं जाईल व्हेंट्रिकल्स. ह्या दोन्ही चेंबरला काय म्हटलं जाईल? व्हेंट्रिकल्स, ठीक आहे. तर सुपेरियर चेंबर जे आहेत त्यांना ऑरायकल्स किंवा ॲट्रिया असं म्हटलं जातं. जे इन्फेरियर चेंबर आहेत त्यांना व्हेंट्रिकल्स असं म्हटलं जातं. आता एक्सटर्नली जर आपण पाहिलं तर या दोन्ही ऑरायकलच्या मध्ये इथे एक सेप्टम असणार आहे. या सेप्टमला म्हणायचं इंटर ऑरायक्युलर सेप्टम. 2 ऑरायकलच्या मध्ये जे सेप्टम आहे त्या सेप्टमला काय म्हणणार तुम्ही? इंटर ऑरायक्युलर सेप्टम. आता 2 व्हेंट्रिकलच्या मध्ये जो सेप्टम असणार आहे, पहा वाला सेप्टम जो 2 व्हेंट्रिकलला सेपरेट करतो याला म्हणायचं इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम. याला तुम्ही म्हणणार इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम किंवा याला इंटर व्हेंट्रिक्युलर सल्काय किंवा सल्कस असं सुद्धा म्हणतात, ठीक आहे. आता पहा ज्या 2 ऑरायकल्स आणि व्हेंट्रिकल आहेत या ऑरायकल आणि व्हेंट्रिकलच्या मध्ये सुद्धा इथे सेप्टम असणार आहे. हा जो सेप्टम असणार आहे हा ट्रान्सफर्स असणार आहे. तर हा जो ग्रूव असणार आहे हा ट्रान्सफर्स ग्रूव असणार आहे. आणि या ग्रूवला म्हणायचं ऑरायक्युलो व्हेंट्रिक्युलर सल्कस. काय म्हणायचं याला? ऑरायक्युलो व्हेंट्रिक्युलर सेप्टम किंवा ऑरायक्युलो व्हेंट्रिक्युलर सल्कस किंवा आणखी एक नाव आहे याला म्हटलं जातं कोरोनरी सल्कस, ठीक आहे. ठीक आहे, कोरोनरी सल्कस म्हणजेच काय? कोरोनरी सल्कस हे आर्ट्रिया आणि व्हेंट्रिकल्स यांच्यामध्ये असलेलं सल्कस आहे, ट्रान्सवर्स ग्रूव आहे. म्हणून पहा कोरोनरी सल्कस इज द ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ग्रूव दॅट सेपरेट द ॲट्रिया अँड द व्हेंट्रिकल्स. म्हणजे जर एक्सटर्नली आपण बघितलं तर हा कोरोनरी सल्कस जो आहे हा सेपरेट करतो ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल यांना. 2 व्हेंट्रिकलला सेपरेट करणारा दोन ॲट्रियाला सेपरेट करणारा इंटर ॲट्रिक्युलर सेप्टम, 2 व्हेंट्रिकलला सेपरेट करणारा इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम, ठीक आहे. आता पहा जर हार्टला पाहिलं तर हा जो राईट ॲट्रियम आहे हा रिसीव्ह करतो डिऑक्सिजनेटेड ब्लड. लेफ्ट ॲट्रियम जो आहे हा रिसीव्ह करतो ऑक्सिजनेटेड ब्लड.
राईट एट्रियमकडे असलेलं ब्लड जे असतं ते पंप केलं जातं राईट व्हेंट्रिकलकडे. राईट व्हेंट्रिकलकडे हे डिऑक्सिजनेटेड ब्लड जे येणार आहे, राईट व्हेंट्रिकल या डिऑक्सिजनेटेड ब्लडला पंप करेल पल्मोनरी ट्रंकमध्ये. कशामध्ये पंप करेल? पल्मोनरी ट्रंकमध्ये. ठीक आहे. आता ही जी पल्मोनरी ट्रंक आहे, या पल्मोनरी ट्रंकच्या दोन ब्रांचेस फुटतात. एक आहे लेफ्ट ब्रांच आणि एक आहे राईट ब्रांच. ठीक आहे. पल्मोनरी ट्रंकच्या दोन ब्रांच आहेत, लेफ्ट आणि राईट ब्रांच. मी यांना म्हणायचं लेफ्ट पल्मोनरी आर्टरी आणि राईट पल्मोनरी आर्टरी. ठीक आहे. या लेफ्ट आणि राईट पल्मोनरी आर्टरी आपल्याला अँटेरियर सरफेसवरनं दिसतात. म्हणजे अँटेरियर फेसने, म्हणजे पुढच्या बाजूने जर बघितलं तर या लेफ्ट आणि राईट ज्या असतील, या वरच्या बाजूला इथे अँटेरियर सरफेसमध्ये लेफ्ट आणि राईट आर्टरीज आपल्याला दिसतील. ठीक आहे. पहा आता इकडे लेफ्ट ॲट्रियम जो आहे, या पल्मोनरी, या दोघी पल्मोनरी आर्टरीत लेफ्ट ॲट्रियम जो आहे हा रिसीव्ह करणार आहे ऑक्सिजनेटेड ब्लड. ऑक्सिजनेटेड ब्लड कसं रिसीव्ह करणार आहे? हा रिसीव्ह करणार आहे वाया द 4 पल्मोनरी व्हेन्स. 4 पल्मोनरी व्हेन जे असतात त्या पल्मोनरी व्हेन इथे ओपन होणार आहेत या लेफ्ट ॲट्रियमकडे. लेफ्ट ॲट्रियम जे ब्लड आहे त्या ब्लडला पंप करेल लेफ्ट व्हेंट्रिकलकडे आणि लेफ्ट व्हेंट्रिकलकडनं हे जे ब्लड आहे ते या डायरेक्शनमधनं पंप केलं जाईल. आणि याला पंप करण्यासाठी इथे एक लार्जेस्ट आर्क दिसते तुम्हाला, एक आर्क दिसते. या आर्कला ॲवोर्टिक आर्क असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं याला? ॲवोर्टिक आर्क. पहा ही जी आहे ही आहे ॲवोर्टिक आर्क. ही जर ॲवोर्टिक आर्क आपण पाहिली तर या ॲवोर्टिक आर्कला काही ब्रांचेस फुटतात, काही ब्रांचेस फुटतात या ॲवोर्टिक आर्कला. ठीक आहे. आता हे जे ब्रांचेस आहेत, 3 ब्रांचेस जर आपण असे इथे काढले तर या इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता इथे 3 ब्रांचेस आपण दाखवलेले आहेत. यातली जी पहिली ब्रांच असते ना, जी पहिली ब्रांच आहे ही जी बाहेर पडणारी ब्रांच आहे, याला म्हटलं जातं ब्रॅकिओसिफॅलिक आर्टरी. ॲवोर्टिक आर्क जी आहे यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड जाणार आहे. ऑक्सिजनेटेड ब्लड पास होणार आहे बॉडीच्या वेगवेगळ्या पार्टकडे. कसं पास होणार आहे? ही जी पहिली ब्रांच आहे या ब्रांचला म्हटलं जातं ब्रॅकिओसिफॅलिक आर्टरी. ही जी ब्रॅकिओसिफॅलिक आर्टरी आहे हिला पुन्हा 2 ब्रांचेस फुटतात. पुन्हा यांना 2 ब्रांचेस फुटतात ब्रॅकिओसिफॅलिक आर्टरीला. एक ब्रांच जी आहे ती आहे राईट सब क्लॅव्हियन. कोणती आहे? राईट सब क्लॅव्हियन. आणि दुसरी जी ब्रांच असते तिला म्हणतात राईट कॉमन कॅरोटिड आर्टरी. लक्षात घ्या, ब्रॅकिओसिफॅलिक जो आहे या ब्रॅकिओसिफॅलिकला म्हणजे ही जी फर्स्ट आर्टरी जी आहे या फर्स्ट आर्टरीला 2 ब्रांचेस फुटतात. एक आहे राईट सब क्लॅव्हियन. राईट सब क्लॅव्हियन जी आहे ही राईट आर्मकडे ब्लड सप्लाय करते. कुठे ब्लड सप्लाय करते? राईट आर्मला. लक्षात ठेवा, राईट आर्मला ब्लड सप्लाय करणारी आहे राईट सब क्लॅव्हियन. ही ब्रॅकिओसिफॅलिकपासून निघालेली आहे. ठीक आहे. आणि दुसरी जी ब्रांच आहे जिला आपण म्हणणार आहे राईट कॉमन कॅरोटिड, ही राईट कॉमन कॅरोटिड जी आहे ही नेकमधनं पास होणार आहे. नेक आणि फेसच्या रिजनला, हेडच्या रिजनला कॅरोटिड आर्टरी जे असतात त्या ब्लड सप्लाय करत असतात. म्हणून बुकमध्ये असं दिलं आहे ब्रॅकिओसिफॅलिक्स जे आहेत राईट आर्म, हेड आणि नेक याने ब्लड सप्लाय करायला हवं. ठीक आहे. बुकमध्ये हे काही दिलेलं नाही आहे कुठे ब्लड सप्लाय करतात, बुकमध्ये फक्त नावं दिलेली आहेत. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, ब्रॅकिओसिफॅलिकमध्ये जे ब्रॅकिओसिफॅलिकच्या 2 ब्रांचेस आहेत. एक राईट सब क्लॅव्हियन. राईट सब क्लॅव्हियन राईट आर्मला ब्लड सप्लाय करेल. त्यानंतर राईट कॉमन कॅरोटिड जो असेल तो हेड आणि नेकच्या रिजनला ब्लड सप्लाय करेल. आता जी दुसरी आर्टरी आहे, पहा इथे काढलेली ही दुसरी आर्टरी आहे. ही दुसरी आर्टरी जिला म्हटलं जातं लेफ्ट कॉमन कॅरोटिड आर्टरी, ही सुद्धा ब्रेन, हेड, फेस आणि नेकच्या रिजनमध्ये ब्लड सप्लाय करणार आहे. आता हे ज्या कॅरोटिड आहेत ना, एक राईट आणि एक लेफ्ट आहे, या पास होतात या ट्रॅकियाच्या दोन्ही बाजूने. ट्रॅकियाच्या दोन्ही बाजूने वर या पास होतात आणि नेक, फेस आणि हेड आणि ब्रेन यांना ते काय करतात? ब्लड सप्लाय करतात. या कोणत्या आहेत? कॅरोटिड आर्टरी. ठीक आहे. एक लेफ्ट असेल, एक राईट असेल. त्यानंतर आता एक लास्टवाली इकडची ही जी आर्टरी आहे, ही थर्ड आपण ड्रॉ केलेली आहे, ही आहे लेफ्ट सब क्लॅव्हियन. लेफ्ट सब क्लॅव्हियन तुमच्या लक्षात आलं असेल, राईट सब क्लॅव्हियन जर राईट आर्मला ब्लड सप्लाय करत असेल तर लेफ्ट सब क्लॅव्हियन ही लेफ्ट आर्मला ब्लड सप्लाय करते. कळालं तुम्हाला? ठीक आहे. आता पहा इथे लहान मुलांमध्ये काय असतं, पहा लहान मुलांमध्ये म्हणण्यापेक्षा आपण म्हणूयात फिटसमध्ये लंग्स जे असतात ते ॲक्टिव्ह नसतात. कारण फिटस जे असतं ते ॲमनिऑटिक फ्लुइडमध्ये असतं, बरोबर की नाही? ॲमनिऑटिक फ्लुइडमध्ये असतं तर ते ॲमनिऑटिक फ्लुइड त्या फिटसच्या माउथमध्ये, नाकामध्ये जात असतं आणि मग त्या फिटसला रेस्पिरेशन करता येत नाही. मग तो रेस्पिरेशनसाठी कोणावर डिपेंड असतो? फिटस मदरच्या ब्लडवर डिपेंड असतो. म्हणजे डायरेक्टली आपण म्हणू शकतो मदरवर डिपेंड असतो, बरोबर? म्हणजे मदरच्या ब्लडपासनं जे ऑक्सिजन मिळणार आहे ते फिटसला मिळणार आहे थ्रू द प्लासेंटा, बरोबर? मग काय असतं पहा, मग फिटसमध्ये
लंग्स फंक्शनल नाही आहेत, लंग्स प्रॉपरली फंक्शनल नसल्यामुळे तिथे ऑक्सिजनेटेड किंवा डिऑक्सिजनेटेड ब्लड असं सेपरेशन नाहीच आहे, कळतंय का? असं सेपरेशन तिथे नसल्यामुळे काय होतं की आर्टरी आणि हे जे पल्मोनरी ट्रंक आहे, ही पल्मोनरी ट्रंक तिचे दोन ब्रांचेस फुटल्या, एक असणार राईट आणि एक असणार, ही असणार लेफ्ट आणि ही असणार राईट पल्मोनरी आर्टरी. ठीक आहे. आता या पल्मोनरी आर्टरी आणि ॲओर्टामध्ये इथे डायरेक्टली एक जंक्शन ओपन होतं, एक कनेक्शन ओपन होतं आणि या कनेक्शनला म्हटलं जातं डक्टस आर्टरियोसस. फिटसमध्ये त्याला काय म्हटलं जातं? डक्टस आर्टरियोसस. काय फंक्शन आहे या डक्टस आर्टरियोससचं? या डक्टस आर्टरियोससमुळे जे ब्लड आहे ते ब्लड दोन्हीकडे काय होणार आहे? मिक्स होत राहणार आहे. कारण इथे ऑक्सिजनेटेड डिऑक्सिजनेटेड अशी आत्ता म्हणजे ऑक्सिजनेटेड डिऑक्सिजनेटेड असं ब्लडच फॉर्म झालेलं नाही ना, कारण लंग्स फंक्शनल नाही आहेत. ज्यावेळेस ते बाळ बाहेर येणार आहे त्यावेळेस ते लंग्स फंक्शनल होतील, बरोबर का नाही? त्यावेळेस हा जो रिजन असतो इथे, ही जी डक्ट आहे जिला काय म्हटलं आपण डक्टस आर्टरियोसस, ही डक्ट जी असणार ही ओपन असणार आणि ही जी डक्ट फिटसमध्ये ओपन असणार, ही जन्म झाल्यानंतर ही जी असते ती क्लोज होते. ठीक आहे, क्लोज होते आणि मग इथे एक लिगामेंट बनतो आणि तो जो लिगामेंट आहे काय रिप्रेझेंट करतो? हा क्लोज झाला. हा लिगामेंट जो असतो याला म्हणतात लिगामेंटम आर्टरियोसम. हा लिगामेंट काय रिप्रेझेंट करतो की फिटसमध्ये हे दोघे ब्लड जे होतं हे मिक्स होतं. ठीक आहे, आणि याला म्हटलं जातं लिगामेंटम आर्टरियोसम. लक्षात ठेवा, लिगामेंटम आर्टरियोसम रिप्रेझेंट्स द रेमनंट ऑफ द एम्ब्रियॉनिक डक्ट, राईट? सो इट इज अ डक्टस आर्टरियोसस दॅट इज रिप्रेझेंटिंग द रेमनंट ऑफ द एम्ब्रियॉनिक डक्ट. ठीक आहे, मग आता हे आहे एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ द हार्ट. यामध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्टी सर्व सांगितलेल्या आहेत की राईट ॲट्रियम आणि लेफ्ट ॲट्रियमच्या मध्ये इथे एक असेल सेप्टम, याला म्हणायचं राईट ॲट्रियम. लेफ्ट ॲट्रियमच्या मध्ये असलेलं सेप्टम इंटर ऑरायक्युलर सेप्टम. राईट वेंट्रिकल लेफ्ट वेंट्रिकलच्या मध्ये असलेलं इंटर वेंट्रिक्युलर सेप्टम आणि ऑरायकल्स आणि वेंट्रिकल्सच्या मध्ये असणारं जे असतं याला म्हणायचं कॉरोनरी सल्कस किंवा ॲट्रिओ वेंट्रिक्युलर सल्कस. ठीक आहे, आणि जे डक्ट आहेत या डक्ट बद्दल सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. ब्रॅकिओसिफॅलिक जे आहे राईट आर्म हेड आणि नेकला ब्लड सप्लाय करते. लेफ्ट कॉमन कॅरोटिड ब्रेन हेड नेक फेसला ब्लड सप्लाय करते. लेफ्ट सबक्लॅवियन लेफ्ट आर्मला ब्लड सप्लाय करणार आहे. ब्रॅकिओसिफॅलिकचे दोन ब्रांचेस फुटतात, एक आहे राईट सबक्लॅवियन जी राईट आर्मला ब्लड सप्लाय करणार आहे आणि राईट कॉमन कॅरोटिड जी हेड कडे ब्लड सप्लाय करणार आहे. डिस्कस करूयात इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द हार्ट. इंटरनली जर हार्ट आपण पाहिलं तर 4 चेंबरमध्ये डिवाइड झालेला आहे. 2 ॲट्रिया अप्पर चेंबर आणि 2 वेंट्रिकल लोअर चेंबर. हा आहे राईट ॲट्रियम, हा आहे लेफ्ट ॲट्रियम, हा आहे राईट वेंट्रिकल, हा आहे लेफ्ट वेंट्रिकल. राईट ॲट्रियम डिऑक्सिजनेटेड ब्लड रिसीव्ह करतो वाया द सुपेरियर व्हेना कावा. सुपेरियर व्हेना कावाला प्री कॅव्हल असं सुद्धा म्हणतात. कॅव्हल या शब्दाचा अर्थ आहे लार्जेस्ट व्हेन. ठीक आहे, सो प्री कॅव्हल असं सुद्धा म्हणतात सुपेरियर व्हेना कावाला. आणि इन्फेरियर व्हेना कावाला म्हणतात पोस्ट कॅव्हल. या प्री कॅव्हल आणि पोस्ट कॅव्हलद्वारे ब्लड जे आहे डिऑक्सिजनेटेड ब्लड ते राईट ॲट्रियममध्ये येतं. आणखी कोरोनरी सायनस जी असते ती सुद्धा इथे ओपन होते आणि ही जी कोरोनरी सायनस आहे याद्वारे सुद्धा ब्लड जे आहे डिऑक्सिजनेटेड ते इथे आणलं जातं. जी इन्फेरियर व्हेना कावा आहे याचं जे ओपनिंग आहे ते हे आहे. सुपेरियर व्हेना कावाचं ओपनिंग आपण असं दाखवलं आणि हे कोरोनरी सायनसचं ओपनिंग दाखवलं आहे. ज्यावेळेस हार्ट ब्लडला पंप करणार आहे किंवा ॲट्रियमकडे ब्लड येणार आहे, ॲट्रियम ब्लड पाठवणार आहे कोणाकडे? वेंट्रिकलकडे, राईट? सो राईट ॲट्रियमकडनं ब्लड राईट वेंट्रिकलकडे ज्यावेळेस जात असेल त्यावेळेस हे ब्लड रिटर्न जायला नको वाया द इन्फेरियर व्हेना कावा. म्हणून या इन्फेरियर व्हेना कावाला इथे एक वॉल्व प्रेझेंट असतो. या वॉल्वला म्हटलं जातं युस्टॅशियन वॉल्व. युस्टॅशियन वॉल्व जो आहे दिस वॉल्व गार्ड्स द ओपनिंग ऑफ द पोस्ट कॅव्हल. ठीक आहे, आणि जे कोरोनरी सायनस आहे याच्या ओपनिंगला सुद्धा गार्डिंग असते आणि हे जे गार्ड केलं जातं वॉल ऑफ थेबेशियस किंवा याला म्हटलं जातं थेबेशियन वॉल्व. हा जो थेबेशियन वॉल्व आहे
हा गार्ड करतो याला, या रिजनला, ठीक आहे. थेबेशियन वॉल्व या कोरोनरी सायनसला गार्ड करतो. त्यामुळे काय होईल, ज्यावेळेस ब्लड राईट एट्रियमकडनं राईट व्हेंट्रिकलकडे जाणार आहे, हे ब्लड रिटर्न जाणार नाही कोरोनरी सायनसमध्ये किंवा इन्फेरियर व्हेना कावामध्ये, ठीक आहे. आता पहा, दोन्ही जे व्हेंट्रिकल्स आहेत, लेफ्ट आणि राईट व्हेंट्रिकल जे आहेत, यांच्यामध्ये इथे तुम्हाला एक सेप्टम दिसते. या सेप्टमला काय म्हटलं आपण, इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम, बरोबर. इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम आहे. आणि दोन ॲट्रियाच्या मध्ये हे एक ॲट्रियम आणि हा एक ॲट्रियम, यांच्यामध्ये जो सेप्टम आहे, या सेप्टमला म्हटलं जातं इंटर ॲट्रिक्युलर सेप्टम, ठीक आहे, किंवा इंटर ऑरायक्युलर सेप्टम. आता पहा, हा इंटर ऑरायक्युलर जो सेप्टम आहे, म्हणजे लेफ्ट ॲट्रियम आणि राईट ॲट्रियम आणि लेफ्ट ॲट्रियम यांच्यामध्ये ज्यावेळेस फिटस असतं ना, त्या फिटसमध्ये इथे एक डायरेक्ट ओपनिंग प्रेझेंट असतं. इथे एक डायरेक्ट ओपनिंग प्रेझेंट असतं, फिटसमध्ये प्रेझेंट असतं. ते याला म्हणतात फोसा ओव्हॅलिस. काय म्हणतात त्याला, फोसा ओव्हॅलिस. फिटसमध्ये याला म्हटलं जातं फोरामेन ओव्हॅलिस. फिटसमध्ये काय म्हटलं जातं याला, फोरामेन ओव्हॅलिस. हे जे फोरामेन ओव्हॅलिस आहे, हे सुद्धा फंक्शन करतं लिगामेंटम आर्टरियोसम सारखं. जसं मी तुम्हाला इथे सांगितलं होतं की जर ह्या ॲवोर्टिक आर्क आणि पल्मोनरी आर्टरी म्हणजे पल्मोनरी ट्रंक यांच्यामध्ये इथे डायरेक्टली कनेक्शन असतं, याला म्हटलं होतं डक्टस आर्टरियोसस, बरोबर का नाही. या डक्टस आर्टरियोससद्वारे जे ब्लड असतं ते मिक्स होत असतं. म्हणजे इथे ऑक्सिजनेटेड किंवा डिऑक्सिजनेटेड ब्लड ही गोष्ट नसणार आहे. का बरं, कारण फिटसमध्ये लंग्स प्रॉपरली फंक्शन नाही आहेत. त्यावेळेस जे ब्लड असतं ते इथे सुद्धा मिक्स केलं जाईल आणि ब्लड इथे सुद्धा एकत्रित आणलं जाईल, राईट ॲट्रियम आणि लेफ्ट ॲट्रियमचं. मग हे कोण एकत्रित आणतं, याला म्हटलं जातं फोरामेन ओव्हॅलिस. हा जो फोरामेन ओव्हॅलिस आहे, बाळाच्या जन्मानंतर हा जो असतो पूर्ण भरला जातो, ओके. म्हणजे ह्याला ब्लॉक केलं जातं आणि हा जो ब्लॉक होतो, ह्या ब्लॉकलाच म्हणतो आपण फोसा ओव्हॅलिस. काय म्हणायचं याला, फोसा ओव्हॅलिस. हे दोन शब्द लक्षात ठेवा तुम्ही. फोसा ओव्हॅलिस जो आहे हा ब्लॉक आहे, म्हणजे जो फिटसमध्ये जो रेमनंट म्हणजे रिमेनिंग पार्ट असतो फिटसमधला, तो काय, फोरामेन ओव्हॅलिस. या फोरामेन ओव्हॅलिसलाच काय म्हटलं आहे जन्मानंतर, फोसा ओव्हॅलिस. आणि हा जो पार्ट आहे याला म्हटलं होतं आपण लिगामेंटम आर्टरियोसम, ठीक आहे. आणि फिटसमध्ये त्याला काय म्हणतात, डक्टस आर्टरियोसस. आणि जन्म झाल्यानंतर याला काय म्हणणार आपण, लिगामेंटम आर्टरियोसम, ठीक आहे. आता पहा इकडे नेक्स्ट पॉईंट, जो लेफ्ट ॲट्रियम आहे त्याच्याकडनं येणारं ब्लड जे असतं ते असतं ऑक्सिजनेटेड. ते कसं येणार आहे, ते ब्लड येणार आहे 4 पल्मोनरी व्हेनद्वारे. पहा, या 1, 2, 3 आणि 4 या 4 पल्मोनरी व्हेन आहेत. या 4 पल्मोनरी व्हेन डॉर्सल रिजनने ओपन होतात या लेफ्ट ॲट्रियममध्ये, ठीक आहे. लेफ्ट ॲट्रियममध्ये ब्लड जे येणार आहे ते ऑक्सिजनेटेड येणार आहे, कारण ह्या 4 पल्मोनरी व्हेन ज्या आहेत ब्लड घेऊन येणार आहेत लंग्सकडनं, ठीक आहे. आता हे जे ब्लड आहे लंग्सकडनं आल्यानंतर हे ब्लड लेफ्ट व्हेंट्रिकलकडे जाणार, बरोबर. आणि लेफ्ट व्हेंट्रिकलकडनं हे ब्लड पुढे पास ऑन होणार आहे. आणि हे ब्लड कुठे जायला पाहिजे, हे जायला पाहिजे या ॲवोर्टिक आर्ककडे, कारण ॲवोर्टिक आर्क जे आहे बॉडीला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करणार आहे, ठीक आहे. कळालं. मग आता पहा, हार्टचं फंक्शनिंग कसं होईल. राईट ॲट्रियममध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड येणार आहे वाया द सुपेरियर व्हेना कावा, इन्फेरियर व्हेना कावा अँड द कोरोनरी सायनस, ठीक आहे. आणि इथे हा जो इन्फेरियर व्हेना कावा आहे याला गार्ड कोण करतं आहे, युस्टॅशियन वॉल्व. कोरोनरी सायनसला गार्ड कोण करतं आहे, थेबेसियन वॉल्व. इथे वॉल्व नसतो, कारण इथे ब्लड जे आहे ते जास्त उंच वरपर्यंत जाणार नाही आहे, त्यामुळे इथे वॉल्व असण्याची गरज नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर पहा इकडे, इथे ब्लड जे आहेत 4 पल्मोनरी व्हेनद्वारे येणार आहे. लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल, लक्षात घ्या, लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल यांच्यामध्ये इथे एक वॉल्व प्रेझेंट आहे. या वॉल्वला म्हणायचं बायकस्पिड वॉल्व. 2 फ्लॅपवाला हा वॉल्व आहे, म्हणून याला म्हटलं जातं बायकस्पिड वॉल्व. लेफ्ट ॲट्रियमकडनं ब्लड लेफ्ट व्हेंट्रिकलकडे पंप केलं जाईल बाय द ओपनिंग ऑफ द बायकस्पिड वॉल्व. आणि
हा जो राईट ॲट्रियम आहे, राईट ॲट्रियमकडनं राईट वेंट्रिकलकडे ब्लड आणलं जाईल बाय अ वॉल्व दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रायकस्पिड वॉल्व. ठीक आहे, हा आहे ट्रायकस्पिड वॉल्व जो आहे राईट ॲट्रियम टू राईट वेंट्रिकलच्या मध्ये आणि बायकस्पिड वॉल्व लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकलच्या मध्ये. बायकस्पिड वॉल्वला आणखी एक नाव आहे, याला मिट्रल वॉल्व असं सुद्धा म्हटलं जातं. मिट्रल वॉल्व असं सुद्धा या वॉल्वला म्हटलं जातं. ठीक आहे, आता पहा इथे हे जे दोन्ही वॉल्व आहेत, बायकस्पिड असतील किंवा ट्रायकस्पिड असतील, हे अटॅच असतात या वेंट्रिकलच्या मसल्सला. वेंट्रिकलच्या जे मसल्स आहेत ना, या मसल्सला ते अटॅच असतात. ठीक आहे, या मसल्सला वेंट्रिकलच्या म्हटलं जातं पॅपिले. पॅपिले नावाच्या जे मसल्स असतात या मसलला हे वॉल्व अटॅच असतात आणि हे वॉल्व अटॅच असतात दोऱ्यांसारख्या फायबरने. यांना म्हटलं जातं प्रोटीनेशियस फायबरने, यांना म्हटलं जातं कॉर्डे टेंडिने. कॉर्डे टेंडिने हे टेंडॉन सारखे फंक्शन करतात. हे एका बाजूला अटॅच असतात वॉल्वला म्हणजे बायकस्पिड वॉल्वला आणि दुसरी बाजू त्याची अटॅच असेल पॅपिलरी मसल ऑफ द वेंट्रिक्युलर वॉल्व. ठीक आहे, आणि इथे सुद्धा कॉर्डे टेंडिने प्रेझेंट असतील जे अटॅच असतील टू द वेंट्रिक्युलर वॉल. ओके, आता जे लेफ्ट आणि राईट यांच्या ज्या वॉल आहेत यामध्ये बघा लेफ्ट वेंट्रिकलची वॉल जी आहे ही थिक आहे, 3 टाइम्स मोर मस्क्युलर दॅन द राईट वेंट्रिकल. कारण राईट वेंट्रिकल जे आहे ते ब्लड पंप करणारे लंग्सपर्यंत, म्हणजे त्याला खूप जास्त लांबपर्यंत ब्लड पंप नाही करायचं आहे, पण लेफ्ट वेंट्रिकलला ब्लड पूर्ण बॉडीपर्यंत पंप करायचं आहे. म्हणून लेफ्ट वेंट्रिकलची वॉल जी असते 3 टाइम्स मोर मस्क्युलर आहे ॲज कम्पेअर्ड टू द राईट वेंट्रिकल. ठीक आहे, आता पहा आता काय होणार आहे पहा, ब्लड दोन्हीकडे येणार आहे. कुठे? राईट ॲट्रियमकडे आणि लेफ्ट ॲट्रियमकडे ब्लड येणार आहे. हे ब्लड आल्यानंतर दोन्ही वॉल्व जे असतील ते ओपन होतील. कॉर्डे टेंडिने आणि पॅपिले जे आहेत यांच्या ॲक्शनमुळे दोन्ही वॉल्व ओपन होतील आणि वॉल्वमुळे युनिडायरेक्शनल फ्लो होणार आहे ब्लडचा. लेफ्ट ॲट्रियमकडनं ब्लड येईल लेफ्ट वेंट्रिकलकडे जे असेल ऑक्सिजनेटेड, राईट ॲट्रियमकडनं ब्लड येईल राईट वेंट्रिकलकडे जे असेल डिऑक्सिजनेटेड. आता दोन्ही वेंट्रिकल्स जे असतील ते कॉन्ट्रॅक्ट होतील. दोन्ही वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर ब्लड लेफ्ट वेंट्रिकलकडनं पास होणार आहे. ते कुठे पास होणार आहे? ते होणार आहे इकडे पास, याला म्हणणार ॲवोर्टिक आर्क. ठीक आहे, म्हणजे ॲवोर्टिक आर्ककडे हे जे ब्लड आहे ते पास होणार आणि मग या ॲवोर्टिक आर्कला ज्या ब्रांचेस फुटतात त्या ब्रांचेसद्वारे ब्लड जे आहे ते बॉडीकडे पास ऑन होईल. ठीक आहे, आणि राईट ॲट्रियम कडनं ब्लड राईट वेंट्रिकलकडे आल्यानंतर राईट वेंट्रिकलसुद्धा कॉन्ट्रॅक्ट होतं आहे सायमल्टेनियसली आणि मग राईट वेंट्रिकलकडनं ब्लड जे आहे ते पंप केलं जाईल इकडे. कुठे पंप केलं जाईल? ह्याला पंप केलं जाईल पल्मोनरी ट्रंककडे आणि पल्मोनरी ट्रंक जे आहे याच्या 2 ब्रांचेस फुटतात. एक आहे राईट, ही आहे लेफ्ट पल्मोनरी आर्टरी आणि ही आहे राईट पल्मोनरी आर्टरी. ठीक आहे, लेफ्ट पल्मोनरी आर्टरी लेफ्ट लंगकडे ब्लड घेऊन जाईल, राईट पल्मोनरी आर्टरी राईट लंग्सकडे ब्लड घेऊन जाईल. ठीक आहे, आता जिथे हे वेंट्रिकल्स या आर्टरीमध्ये ओपन होतात ना तिथे सेमिलुनार वॉल्व ओपन प्रेझेंट असतात. कोणते वॉल्व प्रेझेंट असतात? सेमिलुनार वॉल्व. लेफ्ट वेंट्रिकल या अवोर्टामध्ये जिथे ओपन होतं तिथे सुद्धा सेमिलुनार वॉल्व प्रेझेंट असतात. इथे सुद्धा सेमिलुनार वॉल्व जे म्हणजे अर्धचंद्राकृती वॉल्व प्रेझेंट असतात आणि राईट वेंट्रिकल या पल्मोनरी ट्रंकमध्ये जिथे ओपन होतात तिथे सुद्धा सेमिलुनार वॉल्व प्रेझेंट असतात. हे जे सेमिलुनार वॉल्व असतात दे प्रिव्हेंट द बॅक फ्लो ऑफ द ब्लड, कारण ब्लड जे असेल ते अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी इकडे पंप केलं जातं. ठीक आहे, मग आता ज्यावेळेस हार्ट रिलॅक्स होणार आहेत त्यावेळेस रिमेनिंग ब्लड हे पुन्हा रिटर्न येऊ नये म्हणून इथे सेमिलुनार वॉल्व असतात, कारण रिमेनिंग ब्लड जे असेल ते रिटर्न यायला नको. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द हार्ट. आता आपण बघूयात कंडक्टिव्हिटी ऑफ द